29 मे 2025 रोजी एक मोठा बदल घडतोय। राहू हा छायाग्रह कुंभ राशीत प्रवेश करतोय। वास्तव आणि भ्रम यांच्या सीमारेषा हलत आहेत। तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे ध्यानात घ्या। हे फक्त भ्रमण, गोचर, स्थलांतरण नाही, ही तुमच्या कर्माची परीक्षा आहे। राहूचे महत्त्व काय असते? राहू हा छायाग्रह असून तो भ्रम, तांत्रिक शक्ती, महत्त्वाकांक्षा, विदेशी गोष्टी, सोशल मीडिया, अपयशामधून शिकवण देणारा आणि अचानक घटना घडवणारा ग्रह आहे। त्याच्या गोचरामुळे मन विचलित होते, अचानक बदल घडतात, परदेशाशी संबंधित योग बनतात, आध्यात्मिक किंवा तांत्रिक मार्गावर नवीन वळण लागते। राहू कुंभ राशीत म्हणजे याचा अर्थ काय? कुंभ ही राशी कशी आहे? बुद्धिवान, समाजशील, विज्ञानवादी, बंडखोरी करणारी, परिवर्तनशील अशी कुंभ राशी आहे। या राशीत राहू गेल्यानंतर, राहू प्रवेश झाल्यानंतर तो कसा बनतो? तो तांत्रिक प्रयोग, AI, स्पेस, क्रिप्टो यामध्ये वाढ करणारा, सामाजिक आंदोलन, द्रोह, नवे विचार उदयास आणणारा, मित्रगणांकडून फसवणूक घडवून आणणारा किंवा मोठ्या अपेक्षा, खोट्या गोष्टीवर विश्वास आणि भ्रम निर्माण करणारा बनतो। आता ह्या राहूच्या स्थलांतरणाचे सर्व 12 राशीवर काय परिणाम होणार आहेत आणि त्या 12 राशीच्या लोकांनी त्यासाठी काय उपाय करायचे आहेत याचे आपण सविस्तर विवेचन पाहूया। पहिली रास आहे मेष रास। मेष राशीमध्ये राहू 11व्या स्थानी येत आहे। 11वं स्थान इच्छापूर्ती, लाभ, मित्रवर्ग, सोशल नेटवर्क यांचे हे स्थान आहे। या राशीत काय बदल घडणार आहेत? अचानक आर्थिक लाभ होणार आहेत, मित्रांकडून मदतीची शक्यता आहे, परंतु खोट्या आश्वासनांनी तुमची फसवणूक देखील होऊ शकते। समाज माध्यमावरील प्रसिद्धी वाढेल, पण त्यात अहंकार वाढू शकतो। ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट, क्रिप्टो किंवा शेअर यामध्ये आकस्मिक रस निर्माण होईल। उपाय काय करायचा आहे? तुम्ही दर बुधवारी काळ्या तिळांसह नारळ वाहावा। ओम भ्राम भ्रीम भ्रोम सहा राहवे नमा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। दुसरी रास आहे वृषभ। राहू तुमच्या दशम स्थानी आहे, 10व्या स्थानी आहे। 10वं स्थान करिअर, सामाजिक प्रतिष्ठा, बॉसवरील प्रभाव याचे असते। आता यात बदल काय होणार? नवा जॉब मिळेल, परदेशातून संधी मिळतील, पण ऑफिस पॉलिटिक्सचा तुम्हाला फटका बसेल। तुमची प्रतिष्ठा वाढेल, पण चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याची इच्छा तुमच्यात प्रबळ होईल। बिझनेस पार्टनरशी तुमचा संघर्ष होईल। तुम्ही उपाय काय करायचा आहे? शनिवारच्या दिवशी उडदाची खिचडी गरिबांना दान द्या। काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे टाळा, काळ्या रंगाचं वस्त्र घालू नका। तिसरी रास आहे मिथुन। मिथुन राशीमध्ये राहू 9व्या स्थानात आहे, 9वं स्थानी आहे। 9वं स्थान भाग्य, धर्म, विदेश यात्रा, गुरु यांचे असते। आता यात काय बदल होणार? अचानक धार्मिकता वाढेल, पण ती बाह्य अवडंबरात अडकू नका। धार्मिकता शुद्ध ठेवा, तिला अवडंबरामध्ये अडकून देऊ नका। विदेशात जायची तुम्हाला संधी मिळेल, परंतु व्हिसा किंवा कागदपत्र यात मात्र अडथळे येऊ शकतील। तुमचा गुरु आणि वडीलधारे लोकांशी तुमचे मतभेद होतील। उपाय काय करायचे? तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला पुस्तक किंवा चंदन दान करा। गुरुवारच्या दिवशी पिवळे कपडे परिधान करा, घाला। चौथी रास आहे कर्क। कर्क राशीत राहू अष्टम स्थानी, 8व्या स्थानी असणार आहे। 8वं स्थान अचानक बदल, गुप्त घटना, आरोग्य समस्या यांचे असते। आता या 8व्या स्थानात काय बदल होतील? अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा नुकसान होईल। जुने आजार पुन्हा उद्रेक करू शकतील, पुन्हा बळावतील जुने आजार। मानसिक अस्थिरता आणि रहस्यमय आकर्षण तुमच्यात वाढेल। उपाय काय करायचे? तुम्ही नारळात काळे तीळ भरून नदीत विसर्जित करा। शनिवारी शक्य झाले तर काळ्या घोड्याचा नाल मिळवून तो घरात ठेवा। 5वी रास आहे सिंह। तुमच्या सिंह राशीत राहू 7व्या स्थानी जातोय। 7व्या स्थानात राहू आहे। 7वं स्थान विवाह, भागीदारी, सामाजिक संबंध यांचा आहे। यात काय बदल होईल? नव्या नात्यांची तुमची सुरुवात होईल, पण ती भ्रमाधारित असेल। नवी नाती तुमची टिकणार नाहीत। वैवाहिक जीवनात गैरसमज होतील, पार्टनरविषयी संशय निर्माण होईल। बिझनेस पार्टनरची फसवणूक शक्य, म्हणजे बिझनेस पार्टनर तुम्हाला धोका देण्याची शक्यता आहे। उपाय काय करायचे? तुम्ही शुक्रवारी पांढऱ्या मिठाईचे दान करा आणि पत्नी असेल तर पतीसोबत मंदिरात एकत्र जावा।
6वं स्थान आहे कन्या. कन्या राशीत राहू 6ष्ठ स्थानी 6व्या स्थानी जातोय. 6वं स्थान ऋण, शत्रू, आरोग्य यांचं आहे. बदल काय घडणार आहेत? कोर्ट कचेरीच्या बाबतीत अचानक लाभ होईल, शत्रूवर विजय मिळवाल, पण आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कर्ज घेण्याची गरज तुम्हाला निर्माण होईल. उपाय काय करायचा आहे? तुम्ही बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाचे दान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 108 आणि जास्तीत जास्त शक्य होईल तेवढा जप करा. 7वी रास आहे तुला. तुला राशीमध्ये राहू 5म स्थानी 5व्या स्थानी जात आहे. 5वं स्थान असतं प्रेम, संतान, क्रिएटिव्हिटीचं. आता त्यात काय बदल होणार? प्रेमसंबंधात भ्रम निर्माण होईल, तुम्हाला खोटी वचने मिळतील. गर्भधारणेसंबंधी तुम्ही जरूर काळजी घ्या. सट्टा किंवा क्रिप्टोमध्ये धोका निर्माण होईल, त्याच्या नादाला लागू नका. उपाय सोंगट्यामध्ये काळ्या रंगाची वस्तू अर्पण करा. शनिवारी मुलीला काहीतरी गोड वस्तू खायला द्या. तुम्हाला मुलगी नसेल तर परिसरातील कोणत्याही मुलीनं तुम्ही गोड पदार्थ खायला दिला तरी चालेल. 8वी रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीमध्ये राहू 4थ स्थानी आहे. 4th स्थान घर, माता आणि मनःशांतीच असते. याच्यामध्ये बदल घडणार. तुम्ही घर बदलाल किंवा वाहन विकत घेण्याची संधी तुम्हाला आहे. तुमच्या मातेशी, तुमच्या आईशी तुमचे मतभेद होतील. मानसिक अस्वस्थता, अस्थिरता वाढेल. उपाय तुम्ही हा करायचा आहे. देवी मातेसमोर रोज दिवा लावा व श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करा. शनिवारी गाईला हिरवा चारा खायला द्या. 9वी रास आहे धनु. धनु राशीमध्ये राहू 3य स्थानी जात आहे. 3ऱ्या स्थानी जात आहे. 3रं स्थान असतं धाडस, भावंड, संचार. आता यात काय बदल होईल? यशस्वी संधी मिळतील, नवे कॉन्ट्रॅक्ट मिळेल, पण छोट्या भावंडांशी भांडण होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया एक तुमचं फार मोठं हत्यार असेल, त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. उपाय तुम्ही असा करायचा आहे. रामरक्षा स्तोत्राचे रोज पठण करायचे किंवा ऐकायचे आहे. पिवळं फळ कोणाला तरी दान द्यायचे आहे शक्य होईल तेव्हा. 10वी रास आहे मकर. मकर राशीमध्ये राहू 2य स्थानी 2ऱ्या स्थानी जात आहे. 2रं स्थान असतं धन, वाणी आणि कुटुंबाचं. यात काय बदल होतील? आता अचानक धनलाभ घडेल, पण वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील गैरसमज निर्माण होऊ शकतो. अन्नातून पचनसंस्थेशी संबंधित त्रास तुम्हाला आहे. उपाय काय करायचे? तुम्ही तांदळाचे आणि साखरेचे मिश्रण दान करा. श्रीसुक्ताचा जप करा. 11वं रास आहे कुंभ. कुंभ राशीमध्ये राहू 1म स्थानी आहे. 1म स्थान असं असतं शरीर, व्यक्तिमत्व आणि भ्रम. तर आता ह्यात काय बदल होतील? तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अति अहंकार तुम्हाला बिघडवू शकतो. नव्या कल्पनांना विरोध करतील. बाबत तुमची अनिश्चितता असेल. कधी आरोग्य चांगलं असेल तर कधी बिघडेल. उपाय काय करायचं आहे? तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र कमीत कमी 108 वेळा, जास्तीत जास्त शक्य असेल तेवढा रोजच्या रोज जप करा. काळ्या उडदाचे दान करा. 12वी रास शेवटची मीन रास. मीन राशीमध्ये राहू 12श स्थानी म्हणजे 12व्या स्थानी आहे. परदेश, खर्च, ध्यान, गूढता याचं स्थान आहे. यात असे बदल घडतील. तुम्हाला परदेश प्रवासाचे योग आहेत, पण खर्च मात्र अनियंत्रित होणार. ध्यान, स्पिरिच्युअल वाचनात, गडद आकर्षण यामध्ये तुमची वाढ होईल. छुप्या शत्रूंचा मात्र तुम्हाला त्रास होईल. तुम्ही हा उपाय करायचा आहे. गुरुवारी संतांना पिवळ्या वस्त्राचे दान करा. आता संत नसतील तर संतांची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तुम्ही पिवळं वस्त्र दान केलं तरी चालतील. शेगाव गजानन महाराजांचे शेगाव, गोंदवलेकर महाराजांचं गोंदवले या ठिकाणी पिवळ्या वस्त्राचं तुम्ही दान करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. आता सर्व राशी 12 राशींचं आपण विवेचन पाहिलं. राहू म्हणजे गूढ, राहू म्हणजे काळोख, राहू म्हणजे एक गोड मोह जो हरवतो आणि शिकवतो देखील. जर तुम्ही योग्य उपाय केले तर राहू हेच संकट संधी होऊन तुमच्या आयुष्यात येईल. भ्रमातून बाहेर या आणि आत्मप्रकाशाकडे चला. जर ह्या राहूच्या गोचराने, भ्रमणाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर मनपूर्वक ऐका आणि त्याचे आचरणात आणा.
कमेंटमध्ये तुमची रास सांगून उपाय न विसरता करा. ज्योतिषशास्त्राच्या प्रकाशात चालायचं असेल तर व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. शुभम भवतु.